लक्ष्मण हाकेंविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मराठ्यांच्या मुलींविरोधात अपशब्द वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा समाजाकडून हाकेंविरोधात गुन्हा दाखल। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समिती गठीत होणार। मंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या। बंजारा समाजाची मागणी। बीडमध्ये उद्या बंजारा समाजाचा मोर्चा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट सामन्यामुळे असंतोष। जनता क्रिकेटपटूंना काळ फासू शकते। आमदार नितीन देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य। बीडच्या गेवराईमध्ये मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना पूर। जायकवाडीच्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातल्या 32 गावांचा संपर्क तुटला। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पैठणमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा गेला वाहून। नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची गळफास घेत आत्महत्या। ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। आसाममध्ये 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। संध्याकाळी 4:41 जाणवले धक्के। आसामच्या उत्तर पूर्व भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।